आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आईसाहेब. बारक्या, काय झालं? आईसाहेब, सुंदर. सुंदरचं काय? त्याचा ऍक्सिडेंट झालाय. त्याला लय लागले हो. आणि अक्षराचं काय? नाही म्हणजे अक्षरा आणि सुंदर दोघं बी एकाच गाडीवर गेले होते ना, म्हणून. नाही, सुंदर एकटाच पुढे गेलता. तिथंच कॉल आला होता. सुंदर, नाही आईसाहेब, वेळेत घेऊन आलात हॉस्पिटलला, हे बरं झालं. काही सिरियस नाही ना डॉक्टर? नाही, अजिबात नाही. अगदी वेळेत उपचार मिळालेत त्यांना, त्यामुळे धोका टळलाय. काळजीचंही काहीच कारण नाही. पण मग अजून शुद्धीवर का आले नाहीयेत? येतीलच थोड्या वेळात शुद्धीवर. थोडं ब्लिडिंग जास्त झालं होतं, पण कुठेतरी नशीबही चांगलं, त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला नाही. नाहीतर कंडिशन अगदी क्रिटिकल झाली असती. आई अंबाबाईचीच कृपा. डॉक्टर, तुम्ही वेळेत उपचार केलेत म्हणून खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. हो, पण शुद्धीवर आल्यानंतर त्यांना जास्त बोलू देऊ नका आणि जास्तीत जास्त आराम घेऊ दे त्यांना. आणि काही वाटलंच तर सिस्टर आहेतच. हो, मलाही कळवा, मी आहेच. हो डॉक्टर. टेक केअर. अहो, मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. तुम्ही लवकर शुद्धीवर याल. सुंदर, सुंदर, अक्षरा कसा आहे ग? बरं आहे ना? सुंदर, माझे डोळे उघड ना. आई आली आहे, बोल ना तिच्याशी. सुंदर, तरी मी सांगत होते तुला, नको माग माग जाऊ, पण नाही ऐकलंस तू. काय अवस्था करून घेतली स्वतःची. सुंदर, अरे पोरा. आई, मला माफ करा. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मी जर यांना जाऊ नका असं सांगितलं असतं तर हे काहीच घडलं नसतं. प्लीज मला माफ करा. सुंदर, हे सुंदर, डोळे उघड की न, बोल की माझ्या संग. सुंदर, अक्षरा, अक्षरा, अक्षरा. अहो, मी इथेच आहे. आई, सुंदर, कसं वाटतंय बाळा तुला? बरं वाटतंय ना? लई त्रास तर नाही ना होते? पाणी पाणी देऊ तुला? डॉक्टरच नाही बोलवू? हा,
सुंदर अरे बोल की माझ्या संग. सुंदर अगं आई शांत हो की. म्या बरा आहे. तू ना अशीच आहेस. लहानपणी सायकलवरनं पडलो होतो तेव्हा पे अशीच रडत होतीस बघ. मला जरासं खर्चटलं होतं तर रडून रडून अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतंस. काय करू न. तुला खर्चटलं जरी ना तरी जीव निम्मा होऊन जातो बघ माझा. तुम्ही काय बोललात आता? लहानपणीचं सगळं आठवतंय तुम्हाला? आई काय बोलले आता? वय सुंदर तुला तुला खरंच आठवतंय खरं? अक्षरा सुंदरला लहानपणीचं समजा आठवतंय. आपल्या सुंदरची स्मृती परत आली. सुंदर तुला तुला पुन्हा आठवायला लागलं. लई आनंद होतोय मग मला. परत समजा आठवायला लागलाय त्याला. देवी आईची कृपा. अहो अहो काय तुम्ही तुम्ही का आला तिथे? मला आवाजाचा मी आले असते ना. तुम्हाला विश्रांतीची गरज कळते का तुम्हाला? अगं हो हो एवढं काय आबळ नाही कोसळलंय. तुम्ही का आला तिथे मला ते सांगा आधी. तुम्हाला काय हवंय का? डोकं दुखतंय? भूक लागली? अक्षरा मला काय बी नको आणि मला काय बी होत नाही. पण मग तुम्ही एकटे चालत का आलात? चक्कर वगैरे नाही आली ना? मी एकदम ठणठणीत आहे बघ. ते काही चालणार नाही. हा डॉक्टरांनी अजून विश्रांती घ्यायला सांगितले, चालायला सांगितलं नाहीये. तुम्ही आराम करा बरं. चला. अगं अक्षरात राहू दे गती विश्रांती. आणि तसं बी ना गेले 5 दिवस ते बेडवर झोपून झोपून मला लय कटाळा आलाय. म्हणून मी इथं आलोय बघ. इथं बघ इथं असं मोकळं हवेत आल्यानंतर ना मला लय भारी वाटतंय. असं मस्त की फ्रेश वाटतंय. कळतंय मला पण तरी. अक्षरा मी एकदम ठणठणीत बरा आहे. तू काळजी करू नकोस. मला काय बी झालेलं नाही. बरं रांगोळी पूर्ण करते. चल मी अभि तुला मदत करतो. रांगोळी काढायला तुम्ही मदत करणार आहे? मग माझ्या लाडक्या बायकोला प्रत्येक कामात मदत करणं माझं कर्तव्य आहे. असं चला मग घ्या. घेऊ घेऊ. अक्षरा अशा लई गोष्टी अपूर्ण आहेत बघ. या रांगोळीप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात आहे ना असंच हळूवार रंग भरत जावे.
अहो झाली रांगोळी पूर्ण. एक बोलू? बोला ना. खरं तर तुझे आभार मानायला पण शब्द कमी पडतायत बघ. अहो काय हे? मला बोलू दे. मला तुझं लय कौतुक आहे बघ. खरं तर आज पत्र जगानं मला ना ठोकारलंच आहे. कोणी बी आपलंसं केलं नाही, पर तू केलंस. फक्त आपलंसं केलं नाहीस तर जीवापाड जपलंस बघ. अजाणतेपणे मी तुझ्या संग चुकीचं वागलो तरी बी तू मला सांभाळून घेतलंस. आता जेव्हा माझी स्मृती गेली होती तेव्हा मला आणि आपल्या कुटुंबाला प्रेमानं जपलंस बघ. समजासनी ना असं प्रेमानं बांधून ठेवलंस. आणि हे समज करताना तुला लय त्रास झाला, पर तू हार मानली नाहीस. तू तुझं प्रयत्न चालूच ठेवलंस. झालं झालं तुमचा कौतुक सोहळा समारंभ सगळं झालं. अहो मी जगावेगळं असं काहीच केलेलं नाही. लग्न होऊन या घरात आले आणि हे घर आणि या घरातली माणसं माझी झाली. मग या घरावर येणारं प्रत्येक संकट माझं झालं की नाही? प्रत्येक परिस्थितीत मला साथ नको का द्यायला? वय तुझं समज बरोबर आहे, पण माझी जरा बी साथ नसताना तू हे समज केलंस बघ. म्हणून बास, आता अजिबात तो विचार करू नका. आई अंबाबाईच्या कृपेने तुमची स्मृती परत आली. हे काय कमी आहे का? आणि कोण म्हणलं तुम्ही साथ नाही दिलीत? तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या सोबत होता. तुम्हाला जरी काही आठवत नसलं ना तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम नाही कमी झालं. तुमच्या माझ्यावरच्या प्रेमानेच मला ताकद आणि बळ दिलंय. अक्षरा अगं बास, डोळ्यातनं अजिबात पाणी काढायचं नाही आता, कळलं? देवीची स्थापना होणार आहे की नाही घरात, मग तिचं स्वागत आपण आनंदात नको करायला का? तुम्ही बघा, आपल्या सगळ्यांसाठी देवी सुख शांती समाधान सगळं घेऊन येईल बघा. आता हसा बरं. यार काय करतोय? रांगोळी काढतोय होय? झाली का रांगोळी काढून? चल चल आरती करायची. तुम्ही पण चला, आम्ही दोघं ते घट बसवून घेतो, मग ते झाल्यावर तुम्ही देवीची पूजा करा. हा चला चला आरती करायची. चल कार होय. अरे तुला सांगते दुर्गा, हे प्रसादाचं घोंगड आहे ना वसुंधराने मुद्दाम आपल्या गळ्यात घातलंय आणि स्वतःच्या सुंदीला मोकळत ठेवले. विहीनबाई तुझंच मोल आणि गावावर राजो तूच ढोल. भोग आता तुझ्या कर्माची फळं. आलिया भोगासी मग भोगावंच लागणार आहे. दुर्गे, हे माझ्यावर आवाज चढू नको. तूच तोडत असेस ना अकलेचे तारे. तुझा ना फक्त आवतच मोठा आहे आणि काम बिनवातीची फटाकडी. होय, तुझा नवरा आणि तुझं पोरग काय आकाशात जाऊन तारे तोडून आणत होते का ग? आणि आता काय त्यांच्या धुमकेतू पडला वय? ए माझ्या पोराचं नाव काढायचं नाही. माझा पोरगा आहे ना अख्ख्या खानदानात हुशार आहे. वय वय, अगो बाहेर जाऊन 4 बुक्क शिकून आला म्हणजे जास्त शहाणपण येत नाही, जास्त अक्कल येत नाही. तुला सांगते, या घरात कोणी मनासारखं करू शकत असेल तर ते फक्त आम्ही आहे. काय मनासारखं झालंय उर्वशी? काय बोलणं चाललंय? मी म्हणत होते की सुंदरची स्मृती परत आली ना व, ते माझ्या मनासारखंच झालं बघा, असं सांगत होते दुर्गाला. वय वय, आणि आता समधी मिळून देवीची प्रार्थना करूया, हेच बोलणं चालू होतं. खरं आहे, देवी आईचीच कृपा आहे म्हणून पुण्यांदा समद सुरळीत झाला. आता यापुढं तिच्याच आशीर्वादानं अक्षरान सुंदर मागची ही 7.5 कायमची संपू दे आणि दोघांचा संसार आनंदानं होऊ दे.
वय वय एकदम सुखानं नांदू देत बाई दोघं. घ्या, मी बोलत काय बसले, इथे नैवेद्याचे विचारायला आले होते. झालाय का? वय वय तयारच आहे. हे काय? चला मग, देवीचा घट बसून झालाय. आता पूजा आणि आरती करून घेऊया आणि लगोलग नैवेद्य पण दाखवू. या लवकर. घे आणि चल चल चल. चला चला आवरा आवरा आरती करून घेऊ. ए बारक्या जरा दमानं घे की. हा अरे आई गेली ना नैवेद्य आणायला. बारक्या सुंदर, नैवेद्य तयार आहे बरं का. उर्वशी, नैवेद्य अक्षराकडे दे. सुंदर, आरतीचं ताट घे. हा आरती सुरू करू. अरे जरा दमानं घे की. हा आई, आज आरतीचा मान अक्षराचा. घे. असं म्हणतोयस वय? मग तर लईच भारी होईल. अहो नाही नाही, तुम्हीच आरती करा. नाही, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. घे. अहो पण आई. अक्षरा घे की ग. घे ग. चला चला. ए बारक्या, तुला काय प्रसाद कशी घाई झाली होय? हा चला 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 चला. होय जरा दमान घे. चला. हा घ्या. आई अंबाबाईचा उदो दुर्गे दुर्गभारी तुझे संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्व ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी. बारक्या, आरती दे सगळ्यांना. अरे एकदम वेळ राहिला बघा. घ्या. हा. काय शंतनू साहेब, आज अचानक इकडे कसं काय येणं केलं? सुंदररावांना भेटायला आलो होतो. असं आहे वय? आज काय घटस्थापना आहे ना, त्यामुळे आमची जरा लगबग सुरू आहे. छान आहे, चालू द्या तुमचं. नाही नाही, आता आरती झाली म्हणजे तसं निवांतच आहे. आता आलात तर प्रसाद घेऊनच जायचं. नक्की. काय सुंदरराव, कशी आहे तब्येत तुमची? एकदम मस्त, फर्स्ट क्लास. काळजी घ्या स्वतःची. अक्षरा मॅडम तर आहेतच तुमची काळजी घ्या. काही प्रॉब्लेमच नाही. खरं तर अक्षरा मॅडम घरची जबाबदारी पार पाडून कर्तव्य दक्ष राहून ड्युटी सुद्धा निभावतात. खरंच अक्षरा मॅडम, कौतुक आहे तुमचं. बघा ना, काही दिवसांपूर्वी त्या होत्या ते एक सामान्य स्त्री. पण आता लई मोठी अधिकारी झाली. खरंच लई कौतिक वाटतं अक्षराचं. आणि तशी बी आमच्यासाठी ती कधी चार चौघींसारखी सर्वसामान्य नव्हतीच, कायमच येगे.
आणि आता बी घरची आणि ऑफिसची समधी कर्तव्य नेटाने पार पाडणार आहे ती. बरोबर आहे, पण कसं आहे, अक्षरा मॅडम फील्डमध्ये नवीन आहे. सळसळ तर रक्त आहे, उमेदीने काहीतरी करण्याची जिद्द आहे त्यांची. पण कसं आहे ना, थोडं धीरानं घ्यावं लागतं. अशी जिद्द करून चालत नाही. कधी कोण कसा फॅमिलीवर वचपा काढेल सांगता येणार नाही. म्हणजे माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हणून सांगतोय. होय शंतनू साहेब, तुमचं म्हणणं पटतंय मला. बरोबर बोलताय तुम्ही. आता जपूनच राहावं लागेल. साहेब, आजच घड बसले आहेत. आपण 9 दिवस नवरात्र साजरी करतो, देवी आईची पूजा अर्चा करतो. का? तर दुष्टांचा नाश करण्यासाठी दुर्गा मातेनं अवतार घेतला होता. तसाच माझाही अक्षरावरती पूर्ण विश्वास आहे. आजच्या काळातल्या दुष्टांचा सामना करण्यासाठी त्या तयार आहेत. त्यांच्याकडनं ना कधी बी चुकीचा न्याय निवाडा होणार नाही. त्या योग्य तोच न्याय देतील. आणि त्यांच्यावर कुठलं संकट आलं ना तर ते अजिबात घाबरणार नाही. दुर्गा म्हणून त्या संकटावर मात करतील बघा.